हॅलो स्टुडंट्स, आज आपण ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ यामधला पुढचा पार्ट बघणार आहोत. मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन यामधील नॅचरल सिलेक्शन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण जिनेटिक व्हेरिएशन हा पॉईंट बघितला होता. त्याच्यानंतर त्यामधले जिनेटिक व्हेरिएशनमधले आपण वेगवेगळे फॅक्टर्स बघित होते. तर आज आपण बघणार आहोत नॅचरल सिलेक्शन. सेकंड फॅक्टर आहे. आता याच्यामध्ये नॅचरल सिलेक्शन जे आहे, हिअर द नॅचरल सिलेक्शन ऑफ थेरी वॉज फर्स्ट पब्लिश बाय द चार्ल्स डार्विन इन 1859. की 1859मध्ये सगळ्यात पहिल्यांदा चार्ल्स डार्विन यांनी नॅचरल सिलेक्शन थेरी त्या ठिकाणी पब्लिश केली. अँड अकॉर्डिंग टू द डार्विन्स, की डार्विन्सच्या नुसार ज्यामध्ये जो ऑर्गॅनिझम जो आहे की ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये फेवरेबल व्हेरिएशन आढळून येतात, तोच ऑर्गॅनिझम कसं आहे, हिअर द ऑर्गॅनिझम्स विच पॉझेस द फेवरेबल व्हेरिएशन्स, म्हणजे व्हेरिएशन्समध्ये फेवरेबल व्हेरिएशन, अनफेवरेबल व्हेरिएशन आणि न्यूट्रल. फेवरेबल व्हेरिएशन जे असतात ते पुढच्या जनरेशनमध्ये ते ट्रान्समिट होत असतात थ्रू द रिप्रोडक्शन. तर याच्यामध्ये ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये फेवरेबल व्हेरिएशन्स आहेत, these are found to be fit to survive in the given conditions of the environment. म्हणजे निसर्गामध्ये जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीमध्ये फेवरेबल व्हेरिएशन आढळून येत असतील, असा व्यक्ती त्या निसर्गामध्ये किंवा त्या एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला सर्व्हाइव्ह करण्यासाठी, म्हणजे जगण्यासाठी कसा आहे तो कार्यक्षम आहे. म्हणजे जसं वातावरणामध्ये बदल होत असेल, वातावरणामध्ये जसा बदल होत असेल त्यानुसार तो ऑर्गॅनिझमसुद्धा त्या वातावरणानुसार स्वतःला ॲडॅप्ट करतो, अनुकूलित साधतो आणि स्वतःला काय करतो, तो सर्व्हाइव्ह करतो. म्हणजे सर्व्हाइव्ह करणे म्हणजेच काय, की चेंज इन द इव्हॉल्युशन, की इव्हॉल्युशनमध्ये होणारा काय बदल आहे. पाहता या थेरीला म्हणजे डार्विन्सने याला नॅचरल सिलेक्शन म्हटलेलं आहे. तर याच नॅचरल सिलेक्शनला हर्बर्ट स्पेन्सर जे सायंटिस्ट आहे, हर्बर्ट स्पेन्सर यांनी त्यालाच सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट हे नाव दिलं होतं त्या थेरीला. तर याच्यामध्ये जे फेवरेबल व्हेरिएशन्स असतात, हे फेवरेबल व्हेरिएशन्स विच आर कंटिन्युअसली ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन, की पुढच्या पिढीमध्ये हे फेवरेबल व्हेरिएशन्स ट्रान्समिट होतात. ॲज अ रिझल्ट, की याचाच रिझल्ट म्हणजे की पुढची जी जनरेशन असेल, म्हणजे लॅटर जनरेशन, पुढचे जे जनरेशन त्या ठिकाणी तयार होत असेल, लॅटर जनरेशन विच बिकम्स अ बेटर ॲडॅप्टेड टू द एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जसं, म्हणजे आता सपोज आता नॉर्थ पोलमधले जे काही लोक असतील हे साऊथ पोलमध्ये गेले असेल, मग त्या साऊथ पोलमधलं जसं एन्व्हायरमेंट असेल त्या एन्व्हायरमेंटला काय करतात, ते ॲडॅप्ट करतात. आणि ॲडॅप्ट केल्यानंतर पुढची जनरेशन त्या ठिकाणी जी काही तयार होती, ही जनरेशन त्या ठिकाणी त्या एन्व्हायरमेंटला काय करेल, ॲटोमॅटिकली ॲडॅप्ट करेल. म्हणजे इन इच जनरेशन न्यू अँड द मोर व्हेरिएशन्स ॲक्युमुलेटेड थ्रू द नॅचरल सिलेक्शन. म्हणजे नॅचरल सिलेक्शनच्या थ्रू प्रत्येक जनरेशनमध्ये प्रत्येक नवीन पिढी त्या ठिकाणी असते, त्या पिढीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जे काही व्हेरिएशन्स आहे, हे व्हेरिएशन्स त्या नवीन जनरेशनमध्ये ॲक्युमुलेट केले जातील. आता याच्यामध्येच आपण जसं डार्विन्सनुसार आपण बघितलं की ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये फेवरेबल व्हेरिएशन्स असेल, दे आर फाउंड टू बी फिट टू सर्व्हाइव्ह इन द गिव्हन एन्व्हायरमेंटल कंडिशन. अनदर वर्ड्समध्ये जर दुसऱ्या शब्दामध्ये जर आपण बघितलं की नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, की इट इज द प्रोसेस बाय विच द बेटर ॲडॅप्टेड इंडिव्हिज्युअल ग्रो. की नॅचरल सिलेक्शन प्रोसेस म्हणजे काय, की ज्या प्रोसेसमध्ये हिअर द बेटर ॲडॅप्टेड इंडिव्हिज्युअल्स ग्रो, की त्या ठिकाणी जो काही इंडिव्हिज्युअल ग्रोनअप होत असेल तो कसा बेटर ॲडॅप्टेड, म्हणजे होणाऱ्या निसर्गामध्ये जे काही चेंजेस होत असेल त्याच्यानुसार तो स्वतःला काय करतो, ॲडॅप्ट करतो. अँड दे प्रोड्यूस अ नंबर ऑफ द ऑफस्प्रिंग्स इन द पॉप्युलेशन. की त्या ठिकाणी जो ॲडॅप्ट करतो, जो सर्व्हाइव्ह करतो, तोच ऑर्गॅनिझम्स किंवा इंडिव्हिज्युअल्स आय विच प्रोड्यूस अ मोर नंबर ऑफ द ऑफस्प्रिंग्स इन द पॉप्युलेशन, दॅट इज कॉल्ड ॲज अ नॅचरल सिलेक्शन. यालाच काय म्हणतात मग, नॅचरल सिलेक्शन. की नॅचरल सिलेक्शन इज द प्रोसेस बाय विच द बेटर ॲडॅप्टेड इंडिव्हिज्युअल ग्रो अँड प्रोड्यूस अ लार्ज नंबर ऑफ द ऑर्गॅनिझम्स ऑर द ऑफस्प्रिंग्स इन द पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज अ नॅचरल सिलेक्शन. तर याच्यामध्ये चार्ल्स डार्विन नॅचरल सिलेक्शन हे जे फॅक्टर आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट समजावून सांगण्यासाठी त्यांनी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. ते एक्झाम्पल आहे इंडस्ट्रियल मेलॅनिझमचं. याच्यामध्ये नॅचरल सिलेक्शन जे आहे, हे नॅचरल सिलेक्शन कन्सेप्ट जी आहे हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी एक एक्झाम्पल उदाहरण आपल्याला दिलेलं आहे इंडस्ट्रियल मेलॅनिझमचं.
इंडस्ट्रियल मेलॅनिझममध्ये त्यांनी बघा आता ग्रेट ब्रिटनचे आहे की या ग्रेट ब्रिटन्समध्ये मॉथ म्हणजे एक इन्सेक्टचाच टाईप आहे, म्हणजे फुलपाखरासारखाच हा मॉथ आपल्याला त्या ठिकाणी दिसतो की यामध्ये मॉथमध्ये त्यांनी आपल्याला दोन प्रकारच्या मॉथ त्या ठिकाणी आढळायच्या. एक आहे ग्रे व्हाईट विंग मॉथ. याचं सायंटिफिक नेम आहे बिस्टन ब्युटिलारिया. ब्युटिलारिया. आणि दुसरं आहे ब्लॅक विंग मॉथ. आणि याचं सायंटिफिक नेम आहे बिस्टन कार्बोनॅरिया. पाहायच्यामध्ये इंडस्ट्रियल मेलॅनिझम एक उदाहरण त्यांनी घेतलेलं, नॅचरल सिलेक्शन ही कन्सेप्ट समजावून सांगण्यासाठी. तर याच्यामध्ये एकूण आपल्याला त्यांनी ग्रेट ब्रिटनमधलं हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये ग्रेट ब्रिटनमध्ये दोन प्रकारच्या मॉथ त्या ठिकाणी आढळायच्या. एक आहे बिस्टन ब्युटिलारिया आहे की ज्याच्यामध्ये बिस्टन ब्युटिलारिया ज्याचं सायंटिफिक नेम दिलेलं आहे ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ, की ज्याच्या विंग जे आहे ते ग्रे व्हाईट कलरच्या होत्या. आणि दुसरा जो मॉथ आहे तो ब्लॅक विंग्ड मॉथ आहे की ज्याचं सायंटिफिक नेम आहे बिस्टन कार्बोनॅरिया. कार्बोनॅरिया मीन्स कार्बन मीन्स दॅट इज द ब्लॅक. म्हणजे याच्यामध्ये बिस्टन कार्बोनॅरिया ब्लॅक विंग्ड मॉथचं सायंटिफिक नेम आहे आणि बिस्टन ब्युटिलारिया दॅट इज द सायंटिफिक नेम ऑफ द ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ. बघा आता ग्रेट ब्रिटनमध्ये 1845 पूर्वी म्हणजे या ग्रेट ब्रिटनमध्ये इंडस्ट्रियल त्या ठिकाणी रिव्हॉल्युशन होण्याच्या आधी म्हणजे म्हणजे औद्योगिक क्रांती होण्याच्या पूर्वी की औद्योगिक क्रांती होण्याच्या पूर्वी 1845च्या पूर्वी या ग्रेट ब्रिटनमध्ये ह्या ज्या दोन मॉथ्स दिलेल्या आहेत ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ आणि ब्लॅक विंग्ड मॉथ. तर याच्यामध्ये या ज्या मॉथ ज्या होत्या हिअर दीज मॉथ्स आर नॉक्चुर्नल. नॉक्चुर्नल मीन्स दे ॲक्टिव्ह ड्युरिंग द नाईट. Both these moths are the nocturnal and during the daytime they rest on the tree trunk. की डे टाइमला या ज्या मॉथ्स होत्या या मॉथ्स कुठे रेस्ट ऑन करायच्या? ट्री ट्रंकवर. पण आता याच्यामध्ये ज्या ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ ज्या होत्या त्या तीच ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ विच कॅमोफ्लेज म्हणजे काय की ते हाईड म्हणजे स्वतःला काय करायच्या झाकून घ्यायच्या. कशा? तर याच्यामध्ये या ट्री ट्रंकवर त्या ठिकाणी हिअर द ऑन द ट्री ट्रंक्स विच इज कव्हर्ड बाय द लायकेन्स की याच्यामध्ये ट्री ट्रंकचा जो काही पार्ट आहे हा कशाने कव्हर केला होता? लायकेन्सने. आता लायकेन्स म्हणजे काय? लायकेन्स इज द सिम्बॉयटिक असोसिएशन बिटवीन द अल्गी अँड द फंगी की अल्गी आणि फंगी यांच्यामधील जे सिम्बॉयटिक असोसिएशन जे आहे याला काय म्हणतो आपण? लायकेन्स म्हणतो. तर लायकेन्समुळे काय झालं की हा जो ट्री ट्रंकचा जो पार्ट आहे हा ट्री ट्रंकचा पार्ट या लायकेन्सने कव्हर केला आणि लायकेन्सने कव्हर केल्यामुळे या ज्या ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ होत्या त्या ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ जे आहे मी या रेड कलरनी काढेल. आणि दुसऱ्या ज्या होत्या त्या ब्लॅक विंग मॉथ होत्या. आता याच्यामध्ये ज्या ग्रे व्हाईट विंग मॉथ ज्या होत्या हिअर दीज ग्रे व्हाईट विंग मॉथ विच आर कॅमोफ्लेज. या हाईड म्हणजे काय लपवलं जातं त्या बिकॉज हिअर द ट्री ट्रंक वॉज कव्हर्ड बाय द ग्रे व्हाईट कलर लायकेन्स की याच्यामध्ये लायकेन्समुळे ट्री ट्रंकचा पार्ट जो होता तो पूर्ण झाकला गेला होता आणि झाकल्या गेल्यामुळे या ज्या ग्रे व्हाईट विंग मॉथ ज्या होत्या या व्हाईट विंग मॉथ कोणाला दिसत नव्हत्या? प्रेडेटरी बर्ड्सला. आणि प्रेडेटरी बर्ड्सला दिसत नसल्यामुळे त्याची जी संख्या होती ही संख्या या ब्लॅक विंग मॉथपेक्षा कशी होती? जास्त होती. कारण की याच्यामध्ये ब्लॅक विंग मॉथ ज्या होत्या या लाईट कलरचं बॅकग्राऊंड असल्यामुळे याच्यावर त्या कशा प्रेडेटरी बर्ड्सला सहजपणे दिसत होत्या. त्याच्यामुळे यांची संख्या काय झाली? कमी झाली आणि ग्रे व्हाईट विंगची संख्या काय झाली? वाढली. आता
इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर आता 1845 नंतर त्या ठिकाणी ग्रेट ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती झाल्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने निर्माण झाले आणि या कारखान्यामधून त्यामधून जो काही ब्लॅक सुटी स्मोक होता तो बाहेर रिलीज झाला. ब्लॅक सुटी स्मोक म्हणजे काय, कार्बन रिलीज जो काही धूर होता तो धूर त्या इंडस्ट्रीमधून बाहेर रिलीज झाला आणि याचा परिणाम म्हणजे काय की सभोवतालच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी प्रदूषण झालं आणि प्रदूषण झाल्यामुळे या ट्री ट्रंकवरील जे लायकन्स होते ते लायकन्स काय झाले, किल्ड झाले आणि किल्ड झाल्यामुळे ट्री ट्रंकचा जो पार्ट आहे विच इज कव्हर्ड बाय द ब्लॅक सुटी स्मोक म्हणजे जो कार्बन रेज जो धूर होता त्याच्यामुळे तो पूर्ण कव्हर्ड केला गेला ट्री ट्रंकचा पार्ट. आणि हे कशामुळे झालं, पोल्युशनमुळे. कारण की ग्रेट ब्रिटनमध्ये 1845 नंतर औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांती झाल्यामुळे त्या कारखान्यामधून जो काही धूर त्या कारखान्यामधून बाहेर पडला याचा परिणाम म्हणजे जे लायकन्स होते हे लायकन्स त्या ठिकाणी किल्ड झाले आणि ट्री ट्रंकचा पार्ट जो आहे हा ट्री ट्रंकचा पार्ट कशाने कव्हर केला, ब्लॅक कलरने. आता ब्लॅक कलरने कव्हर केल्यामुळे आता इथे काय होईल मग, आता इथे औद्योगिक क्रांती झाल्यानंतर लायकेन जे होते हे लायकेन्स त्या ठिकाणी किल्ड झाले आणि त्याच्यामुळे काय झालं की ट्री ट्रंकचा पार्ट जो आहे तो कशाने कव्हर झाला, या ब्लॅक कलरचे जे काही स्मोक होतं, धूर होतं त्याने पूर्ण कव्हर केलं गेला आणि लायकेन्स त्या ठिकाणी वेगळे. तर त्याच्यामुळे काय झालं की ज्या ग्रे व्हाईट विंग मॉथ ज्या होत्या या इझिली कोणाला दिसल्या, विक्टिम्स टू द प्रेडेटरी बर्ड्सला आणि प्रेडेटरी बर्ड्सला दिसल्यामुळे त्यामुळे याची जी संख्या होती ग्रे व्हाईट विंग मॉथची ती काय झाली, कमी झाली आणि ब्लॅक विंग मॉथ ज्या होत्या या इझिली प्रेडेटरी बर्ड्सला दिसत होत्या का, नाही, बिकॉज दे आर कवर्ड विथ दिस ब्लॅक सुटी स्मोक. तर या ब्लॅक सुटी स्मोक्समुळे या ब्लॅक कलरच्या ज्या काही ब्लॅक विंग मॉथ होत्या या ठिकाणी या कॅमोफ्लेज झाल्या म्हणजे हाईड करण्यात आल्या. परंतु ज्या ग्रे व्हाईट विंग मॉथ ज्या होत्या या ग्रे व्हाईट विंग मॉथ या इझिली कोणाला दिसत होत्या, प्रेडेटरी बर्ड्सला आणि प्रेडेटरी बर्ड्सला त्या ठिकाणी दिसत असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रे व्हाईट विंग मॉथची म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर या ग्रे व्हाईट विंग मॉथची संख्या काय झाली, रिड्यूस झाली आणि ब्लॅक विंग मॉथची संख्या जी होती ती संख्या काय झाली, जास्त म्हणजे त्यांची वाढली. म्हणजे याचाच रिझल्ट म्हणजे की नॅचरल सिलेक्शन विच हॅज रिझल्टेड in the establishment of the phenotypic traits in changing the environmental condition. की याच्यामध्ये नॅचरल सिलेक्शनचाच रिझल्ट म्हणजे की ज्याच्यामध्ये फिनोटिपिक ट्रेट जे आहेत, जे काही एक्सटर्नल कॅरेक्टर्स असतील, हिअर दीज एक्सटर्नल कॅरेक्टर्स इन चेंजिंग द एन्व्हायरमेंटल कंडिशन, की त्याच्यामुळे काय होतो, एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये सुद्धा काय होतो, चेंज होतो. तर इथेच हा नॅचरल सिलेक्शनचा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपला इथेच संपला. आता याच्यानंतरचा याच्यामध्ये लास्ट जो पॉईंट आहे तो आहे आयसोलेशनचा. तर आयसोलेशनचा जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.